नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण फक्त काही सेकंदात. चला तर मग बघूया मराठी व्याकरणाचे प्रमुख प्रकार. शेवटपर्यंत बघा. परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांसाठी खूप उपयोगी. व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव म्हणजे नाम. उदाहरण पुस्तक, शाळा, पुणे. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तो, ती, आपण. नामाचे गुण किंवा वैशिष्ट्य सांगणारे शब्द म्हणजे विशेषण. उदाहरण सुंदर फूल, फुलाचे वैशिष्ट्य आहे सुंदर. कृती दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद. उदाहरण राम धावतो, धावतो क्रिया दर्शवतो म्हणून धावतो हे क्रियापद झाले. क्रियापदाची माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय. तो हळू चालतो, हळू हे क्रियाविशेषण आहे. शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. राम आणि श्याम, इथे आणि उभयान्वयी अव्यय बनतं. भावना व्यक्त करणारे शब्द म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय होय. उदाहरण अरे वा. हा व्हिडिओ सेव्ह करा. उद्या मराठी व्याकरणाचा पुढचा भाग येणार आहे. अशाच सोप्या मराठी व्याकरणाच्या व्हिडिओंसाठी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब